महाराष्ट्र ग्रामीण पशु उद्योजक योजना त्याच्यामध्ये आमचा जो तरुण आहे ग्रामीण भागातला त्याला 50% सबसिडी मिळेल आणि तो उद्योजक बनेल। पशुसंवर्धन खातं असं होतं ज्याला आधी फारसं महत्व दिलं जात नव्हतं। पंकजाताई आल्यानंतर ते खातं अपग्रेड झालं असं वाटतंय का? मला असं वाटत नाही। मला असं वाटतं की पशुसंवर्धनाचं महत्व नेहमीच होतं, पण त्याला नेहमी आपण ग्रामीण भागाशी जोडलं, त्यांना शेतकऱ्यांशी जोडलं। नक्कीच ते शेतकऱ्यांचा मूळ आहे, ग्रामीण भागाचा मूळ आहे। सुनेत्रा पवार जेव्हापासून पालकमंत्री झाल्यात बीडमध्ये काय बदल झालेत? त्या पालकमंत्री झाल्यात, त्यामध्ये पालकमंत्र्यांचा जो व्याप्ती आहे ती वेगळी आहे, त्यामुळे त्याचा खाद्यावर माझे डायरेक्ट परिणाम होतो असं नाही। नमस्कार, मी मनाली कदम आणि तुम्ही पाहत आहात टाइम्स नाऊ मराठी। आपल्यासोबत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे मॅम आहेत। हाय मॅम। हॅलो, एकदम छान। मॅम, आमच्याकडे तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत। तुमच्याकडे पशुसंवर्धनातून रोजगार निर्माण व्हावा जेणेकरून तरुण मुंबई पुण्यासारख्या शहरांकडे वळणार नाही, याच्यासाठी काय उपाययोजना आहेत? याच्यासाठी पहिल्यांदा इतिहासामध्ये एक योजना मी बनवत आहे, माझ्या डिपार्टमेंट बनवली आहे ऑलरेडी, आता ती कार्यान्वित होणार आहे। तर ती योजना आहे महाराष्ट्र ग्रामीण पशु उद्योजक योजना। त्याच्यामध्ये आमचा जो तरुण आहे ग्रामीण भागातला त्याला 50% सबसिडी मिळेल आणि तो उद्योजक बनेल आणि तो पोल्ट्री, डेअरी, पिगरी, गोटरी या व्यवसायात जाईल आणि खूप मोठं काम ग्रामीण भागामध्ये उभं राहील। पशुसंवर्धन खातं असं होतं ज्याला आधी फारसं महत्व दिलं जात नव्हतं। पंकजाताई आल्यानंतर ते खातं अपग्रेड झालं असं वाटतंय का? मला असं वाटत नाही। मला असं वाटतं की पशुसंवर्धनाचं महत्व नेहमीच होतं, पण त्याला नेहमी आपण ग्रामीण भागाशी जोडलं, त्यांना शेतकऱ्यांशी जोडलं। नक्कीच ते शेतकऱ्यांचा मूळ आहे, ग्रामीण भागाचा मूळ आहे, पण पशुसंवर्धनाला जेव्हा आपण उद्योग म्हणून पाहू तेव्हा तो फार मोठा उद्योग आहे जो जागतिक आहे। तर मी काही अपग्रेड केलं असं मी म्हणणार नाही, पण म्हणजे माझ्यामुळे झालं म्हणणार नाही, पण मी जेव्हा आले तेव्हापासून मी जेव्हापर्यंत राहीन तेव्हापासून खात्याला अजून एक पायरी वर नेण्याचा माझा प्रयत्न। आता संपूर्ण जग डिजिटलायझेशन झालेलं आहे मॅम। गावागावात पशूंच्या उपचारासाठी डिजिटलायझेशनच्या काय उपाययोजना आहेत? डिजिटलायझेशन अत्यंत महत्वाचं आहे, मॅन्डेटरी आहे। एआयचा महत्व वाढत चाललंय आणि त्याचा वापर होत आहे। आणि पशुसंवर्धन हे खातं निव्वळ गाई, म्हशी, शेळी, मेंढी, कोंबड्या असं नाही आहे। याच्यामध्ये खूप सायन्स आहे, याच्यामध्ये खूप ब्रीडिंग आम्ही करतो, क्रॉस ब्रीडिंग करतो। जे आमचे जुने आपले ब्रीड आहेत त्यांचं संवर्धन करायचा प्रयत्न करतो। त्यामुळे याच्यामध्ये खूप जेनेटिक्स येतं, खूप सायन्स येतं, याच्यामध्ये वॅक्सिनेशन असतं, वेगवेगळ्या इलाजांवर संशोधन होत असतं। तर त्यामुळे खूप टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये आवश्यक आहे। डिजिटलायझेशन असणारच आहे, सुरू पण आहे। या मंत्रीपदावर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आलात त्यानंतर तुमच्या मनात पहिला असा कोणता बदल तुम्हाला करायचा होता, तो तुम्ही केलायत का, किंवा तो कोणता बदल आहे? मी नेहमीच रोज एक बदल शोधत असते, माझ्या चांगला बदल म्हणजे जो आपण करायला पाहिजे। तर यामुळे या खात्याला माझी इच्छा आहे की जिथे आपण देशामध्ये आहोत, अंड्यामध्ये, दुधामध्ये, त्याच्यापेक्षा एक नंबर पुढे जायला पाहिजे। माझं असं स्वप्न आहे की महाराष्ट्रातला ग्रामीण उद्योजक झाला पाहिजे प्रत्येक तरुण, आणि आपला ब्रँड तयार झाला पाहिजे एग्जमध्ये, असं माझी इच्छा आहे। ओके, सुनेत्रा पवारांनी जेव्हापासून पालकमंत्रीपद स्वीकारलंय तेव्हापासून तुमच्या खात्याला किती इम्पॉर्टन्स भेटलेला आहे, किंवा सुनेत्रा पवार जेव्हापासून पालकमंत्री झाल्यात बीडमध्ये काय बदल झालेत? त्या पालकमंत्री झाल्यात, त्यामध्ये पालकमंत्र्यांचा जो व्याप्ती आहे ती वेगळी आहे, त्यामुळे त्याचा खात्यावर माझे डायरेक्ट परिणाम होतो असं नाही, पण नक्कीच त्यांच्या येण्याने बीड जिल्ह्यामध्ये चांगलं अजून काम पशु विकासामध्ये करता येईल याचा मला संपूर्ण विश्वास आहे। बीडमध्ये सर्वात मोठा बदल कोणता होईल पंकजाताईंच्या येण्यामुळे? मी ऑलरेडी बीडचं नेतृत्व करते आहे आणि मी पालकमंत्री होते बीडमध्ये। जेव्हा मी पालकमंत्री होते तेव्हा रेल्वे आली, हायवे झाले, रस्ते झाले, महिलांना उद्योग आम्ही खूप मोठ्या प्रमाणात दिला, आणि आता परत मी पालकमंत्री आहे, तर माझं जे फोकस असेल तो युवा आहे आणि युवा महिला पण आहे। धन्यवाद पंकजाताई, धन्यवाद। महाराष्ट्र ग्रामीण पशु उद्योजक योजना त्याच्यामध्ये आमचा जो तरुण आहे ग्रामीण भागातला त्याला 50% सबसिडी मिळेल आणि तो उद्योजक बनेल। पशुसंवर्धन खातं असं होतं ज्याला आधी फारसं महत्व दिलं जात नव्हतं। पंकजाताई आल्यानंतर ते खातं अपग्रेड झालं असं वाटतंय का? मला असं वाटत नाही। मला असं वाटतं की पशुसंवर्धनाचं महत्व नेहमीच होतं, पण त्याला नेहमी आपण ग्रामीण भागाशी जोडलं, त्यांना शेतकऱ्यांशी जोडलं। नक्कीच ते शेतकऱ्यांचा मूळ आहे, ग्रामीण भागाचा मूळ आहे। सुनेत्रा पवार जेव्हापासून पालकमंत्री झाल्यात बीडमध्ये काय बदल झालेत? त्या पालकमंत्री झाल्यात, त्यामध्ये पालकमंत्र्यांचा जो व्याप्ती आहे ती वेगळी आहे, त्यामुळे त्याचा खाद्यावर माझे डायरेक्ट परिणाम होतो असं नाही।
नमस्कार, मी मनाली कदम आणि तुम्ही पाहत आहात टाइम्स नाऊ मराठी. आपल्यासोबत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे मॅम आहेत. हाय मॅम. हॅलो. एकदम छान. मॅम, आमच्याकडे तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. तुमच्याकडे पशुसंवर्धनातून रोजगार निर्माण व्हावा, जेणेकरून तरुण मुंबई पुण्यासारख्या शहरांकडे वळणार नाही, याच्यासाठी काय उपाययोजना आहेत? याच्यासाठी पहिल्यांदा इतिहासामध्ये एक योजना मी बनवत आहे. माझ्या डिपार्टमेंट बनवली आहे ऑलरेडी. आता ती कार्यान्वित होणार आहे. तर ती योजना आहे महाराष्ट्र ग्रामीण पशु उद्योजक योजना. याच्यामध्ये आमचा जो तरुण आहे ग्रामीण भागातला, त्याला 50% सबसिडी मिळेल आणि तो उद्योजक बनेल आणि तो पोल्ट्री, डेअरी, पिगरी, गोटरी या व्यवसायात जाईल आणि खूप मोठं काम ग्रामीण भागामध्ये उभारेल. पशुसंवर्धन खातं असं होतं ज्याला आधी फारसं महत्व दिलं जात नव्हतं. पंकजाताई आल्यानंतर ते खातं अपग्रेड झालं असं वाटतंय का? नाही, मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की पशुसंवर्धनाचं महत्त्व नेहमीच होतं, पण त्याला नेहमी आपण ग्रामीण भागाशी जोडलं, त्यांना शेतकऱ्यांशी जोडलं. नक्कीच ते शेतकऱ्यांचा मूळ आहे, ग्रामीण भागाचा मूळ आहे, पण पशुसंवर्धनाला जेव्हा आपण उद्योग म्हणून पाहू तेव्हा तो फार मोठा उद्योग आहे जो जागतिक आहे. तर मी काही अपग्रेड केलं असं मी म्हणणार नाही, पण म्हणजे माझ्यामुळे झालं म्हणणार नाही, पण मी जेव्हा आले तेव्हापासून मी जेव्हापर्यंत राहीन तेव्हापासून खात्याला अजून एक पायरी वर नेण्याचा माझा प्रयत्न. आता संपूर्ण जग डिजिटलायझेशन झालेलं आहे मॅम. गावागावात पशूंच्या उपचारासाठी डिजिटलायझेशनच्या काय उपाययोजना आहेत? डिजिटलायझेशन अत्यंत महत्वाचं आहे, मॅन्डेटरी आहे. एआयचा महत्त्व वाढत चाललं आहे आणि त्याचा वापर होत आहे. आणि पशुसंवर्धन हे खातं निव्वळ गाई, म्हशी, शेळी, मेंढी, कोंबड्या असं नाही आहे. याच्यामध्ये खूप सायन्स आहे. याच्यामध्ये खूप ब्रीडिंग आम्ही करतो, क्रॉस ब्रीडिंग करतो. जे आमचे जुने आपले ब्रीड आहेत त्यांचं संवर्धन करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे याच्यामध्ये खूप जेनेटिक्स येतं, खूप सायन्स येतं. याच्यामध्ये वॅक्सिनेशन असतं, वेगवेगळ्या इलाजांवर संशोधन होत असतं. तर त्यामुळे खूप टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये आवश्यक आहे. डिजिटलायझेशन असणारच आहे, सुरू पण आहे. या मंत्रिपदावर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आलात त्यानंतर तुमच्या मनात पहिला असा कोणता बदल तुम्हाला करायचा होता, तो तुम्ही केलायत का, किंवा तो कोणता बदल आहे? मी नेहमीच रोज एक बदल शोधत असते, माझ्या चांगला बदल म्हणजे जो आपण करायला पाहिजे. तर यामुळे या खात्याला माझी इच्छा आहे की जिथे आपण देशामध्ये आहोत, अंड्यामध्ये, दुधामध्ये, त्याच्यापेक्षा एक नंबर पुढे जायला पाहिजे. माझं असं स्वप्न आहे की महाराष्ट्रातला ग्रामीण उद्योजक झाला पाहिजे प्रत्येक तरुण, आणि आपला ब्रँड तयार झाला पाहिजे एग्जमध्ये, असं माझी इच्छा आहे. ओके. सुनेत्रा पवारांनी जेव्हापासून पालकमंत्रीपद स्वीकारलंय तेव्हापासून तुमच्या खात्याला किती इम्पॉर्टन्स भेटलेला आहे, किंवा सुनेत्रा पवार जेव्हापासून पालकमंत्री झाल्यात बीडमध्ये काय बदल झालेत? त्या पालकमंत्री झाल्यात, त्यामध्ये पालकमंत्र्यांचा जो व्याप्ती आहे ती वेगळी आहे. त्यामुळे त्याचा खात्यावर माझ्या डायरेक्ट परिणाम होतो असं नाही, पण नक्कीच त्यांच्या येण्याने बीड जिल्ह्यामध्ये चांगलं अजून काम पशु विकासामध्ये करता येईल याचा मला संपूर्ण विश्वास आहे. बीडमध्ये सर्वात मोठा बदल कोणता होईल पंकजाताईंच्या येण्यामुळे? मी ऑलरेडी बीडचं नेतृत्व करते आहे आणि मी पालकमंत्री होते बीडमध्ये. जेव्हा मी पालकमंत्री होते तेव्हा रेल्वे आली, हायवे झाले, रस्ते झाले, महिलांना उद्योग आम्ही खूप मोठ्या प्रमाणात दिला. आणि आता परत मी पालकमंत्री आहे, तर माझं जे फोकस असेल तो युवा आहे आणि युवा महिला पण आहे. धन्यवाद पंकजाताई, धन्यवाद.